तर रामकृष्ण आणि मंडळी, आता वाजले ती 6 आणि आपण चाललो जिमला. आता आपण जाऊ छोट्याला उठवायला. आज जरा उशीर झालाय, जाऊच वाटत नव्हतं, पण काय आज बऱ्याच जणांचा रेस्ट डे असतोय. रेस्ट डे काय ठेवू नका मित्रांनो. अय छोट्या, चल गे. तर उठवलंय आपण त्याला, तो थोडं फ्रेश होईल. तर जाऊ जिम मध्ये. तुम्हाला जिम मध्ये गेल्यानंतर दाखवतो. आज काय मारणार नाहीत आपण, थोडंफार स्ट्रेचिंग करू आणि थोडं पुशअप मारू, थोडं दंड मारू, स्टेप कंप्लीट करून येऊ माझ्या घरी. तर आपण आलोय आता जिम मध्ये. वर्कआउट करणं महत्त्वाचं आहे भावांनो. वर्कआउट करा, थोडाफार का होईना करा. आपण दरवाजा लावतो तुमचा, कारण आपण सॉन्ग कशी पण लावतो भाई, संबाटा वाजतो, रॉक्स वाजतो आपल्या प्लेलिस्टला. त्यामुळं जिमच्या बाहेर आवाज जाता कामा नाही, नाहीतर साईडलाच मुलींचं हॉस्टेल आहे, लय अवघड आहे. तर आता थोडंफार वार्मअप करून पुशअप मारून घेऊ, स्टेप कंप्लीट करू. तुम्हाला दाखवतो वार्मअप कोणता कोणता करायचं, तुम्हाला दाखवतो. वार्मअपची गरज काय ना तुम्हाला दाखवतो, कारण हे शोल्डर असतात ना, यांना क्रॅम्प येतो, मग हात वर होत नाही, असा आकडतात थोडक्यात बघायला गेलं तर. त्यामुळं वार्मअप करणं गरजेचं आहे. आणि मेन पार्टचं जर तुम्ही मारत असाल, शोल्डर, चेस्ट, बॅक, लेग, तर त्याचा वार्मअप करणं लय गरजेचं आहे. तर आज आपण काय मारणार तर नाही ती, पण वार्मअप कोणता कोणता करावा ते तुम्हाला सांगतो मी. तर झालाय आपला थोडाफार वर्कआउट करून. आता आपण चाललोय ग्राउंडवर स्टेप कंप्लीट करण्यासाठी. आपल्याला दिवसाच्या चॅलेंजमध्ये असं एक चॅलेंज आहे की आपल्याला दिवसाच्या 12,000 स्टेप कंप्लीट, म्हणजे 12,000 पावलं चालायचं आपल्याला. तर त्यासाठी आता आपण ग्राउंडवर चाललो. एक 4-5 हजार कंप्लीट करून जाऊ, राहिलेलं मग दुपारनंतर किंवा असं तिकडे तिकडे चालून होतं तीच. तर आता जायलाच लागलो होतो हॉस्टेलवर. तर अचानक काय घडलं बघा की, काळ्या ढगा आडून हळू सूर्यवर यायला लागलाय. तुम्ही बघू शकता किती मस्त वाटतंय. हा फील, हा आनंद सकाळी झोपून राहणाऱ्यांना काय करणार आहे, एवढं मस्त वाटतंय ना, तुम्हाला शब्द सांगू शकत नाही. भाई फील आहे, हो फील. आणि हा जर फील घ्यायचा असेल ना, तर सकाळी उठून वर्कआउट करावं लागते. आणि विदाऊट वर्कआउटचा हा फील येतच नाही. घाम गाळा मित्रांनो. सकाळी झोपून राहू नका, काही पण करा, अभ्यास करा, वर्कआउट करा, मेडिटेशन करा, किंवा काही पण करा, पण सकाळी झोपून राहू नका. कारण कोणत्याही प्रकारचा सक्सेस जर तुम्हाला गाठायचा असेल, तर त्यासाठी ब्रह्ममुहूर्त हा लय महत्त्व सांगितलाय. तुम्ही कशातही वाचा. चला जाऊ आता हॉस्टेलवर. तर आता आपण आलोय हॉस्टेलवर, रूम मध्ये. सगळ्यात पहिल्यांदा आपण फ्रेश होऊ, मग आपण डाएट खाऊ. तर भावांनो, आता आपण झालो तयार. तर सगळ्यात पहिल्यांदा हे आपण मूग आणि हरभरा भिजाय घातलं होतं, ते धुवून आणू आणि खाऊ. तर धुवून आणले आता स्वच्छ. आता खाऊन घेऊ. खाणं गरजेचं आहे भावांनो. जर तुम्ही व्यायाम करत असाल तर प्रोटीन खाणं गरजेचं आहे. घरचं प्रोटीन, हरभरा, मूग, काय चवळी, मटकी, जे खाणं होत असेल ते. चांगलं लागत नाही, लय जास्त खाल्लं तर उचमळते पोटात.